हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. तर ऑलरेडी मोदकांचा ब्लॉग येण्यासाठी खूप उशीर झाला आहे, त्यामुळे मी हाही पोस्ट करते. उशीर झाला असेल तरीही पोस्ट करते. तर यावेळेस मी बनवत होते ते म्हणजे चॉकलेटचे मोदक, जे की त्यावेळेस ट्रेंडिंगला होते ओरिओचे मोदक. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी ओरिओचे बिस्किट्स घेतले होते. बिस्किटमधून जे वरचं बिस्किट होतं त्याला मी मिक्सर करून घेतलं आणि आतली जी पांढरी क्रीम होती त्याला साईडला करून घेतली. त्यानंतर जे मी बिस्किटला मिक्सर करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याला जशी आपण कणिक मळतो तसं त्याला मळून घेतलं होतं. आणि त्यानंतर जी आपली क्रीम होती पांढरी त्यातही थोडंसं दूध घातलं होतं आणि त्याला मिक्स करून घेतलं होते. जो आपला गोळा होता त्याला मी मोदकाचा शेप दिला आणि त्यामध्ये आपली जी क्रीम होती व्हाईट कलरची ती त्याच्यामध्ये घातली होती. तर असं सगळे मी मोदक करून घेतले होते आणि ते मोदक करताना मला खूप कष्ट करावे लागले, कारण ते बंदच होत नव्हते. पण तरीही मी त्यांना बांधले होते. पण मी मोदकांचा साचा आणायला पाहिजे होता, पण मी त्याला आणायलाही गेली होती, पण मला ते त्यावेळेसच बरोबर सापडलं नाहीये. पण ठीक आहे, यावेळेस नाही का जमेने. नेक्स्ट टाइम पुढच्या गणपतीला तर मी आणेनच त्याला, आणि पुढच्या गणपतीला पण असंच काहीतरी नवीन ट्रायच करणार आहे. तर खूप कष्ट घेतल्यानंतर ना फायनली माझे मोदक जे आहेत ते सगळे करून झाले होते. त्यानंतर मी बाप्पांना निवेद दाखवला आणि हा मोदकांचा आपला लास्ट भाग असणार आहे, कारण याच्यानंतर माझे मोदक मला जमलेच नाहीत. हा, पुरणाचे मोदक आम्ही केलो होतो लास्टच्या दिवशी, पण त्याचं मी शूट नाही घेतले. तर ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.